नमस्कार, जय शिवराय. हा स्पेसिफिकली व्हिडिओ मी बनवला त्याचं कारण असं की काही दिवसापूर्वी ट्रेनमध्ये 2 जणांचे वाद झाले. त्या वादामध्ये एक मुलगा ज्याचा जीव गेला लोकांच्या समोर त्या ट्रेनच्या भरलेल्या डब्यामध्ये, आपण पाहिलंच असेल, त्याचा व्हिडिओ पाहिला असेल. ही घटना खूप दुर्दैवी आहे, स्पेसिफिकली माझ्या मराठी लोकांसाठी, माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी. त्याचं कारण असं की त्या डब्यामध्ये सगळ्याच जातीचे असतील लोक, सगळ्याच राज्यातली लोक असतील, पण त्याच्यामध्ये काही मराठी पण तर असतीलच ना आपले. आज लोकांचा असा विचार येतो की तिथं जर आम्ही मध्ये पडलो असतो तर आमच्यावरती पण त्यांनी वार केले असते, आमचा पण त्याच्यामध्ये जीव गेला असता, कशाला आम्ही त्यांच्या भांडणामध्ये पडायचं वगैरे. ते ह्या सगळ्या गोष्टी लोक विचार करतात. माझा एक विचार आहे, जर जीव जायचा असेल ना, रस्त्याने जाताना न कळत एखादी भरधाव गाडी येते आणि ती जीव घेऊन निघून जाते. ह्याचा अर्थ असं समजायचं की जे पण आयुष्य आहे ते परमेश्वराने दिलेलं आयुष्य आहे, जेवढं जगायचं आहे तेवढं तो जगवणार आहे आपल्याला. परंतु जर आपण अशा ठिकाणी जर मध्यस्थी करून, काही तुमच्या परीनं होईल तेवढी मध्यस्थी करून आरडाओरडा केला असता, जसं त्या माणसाने चाकू काढला त्याच वेळेस जर लोक ओरडले असे, पकडो पकडो पकडो, ए भाई ऐसा गलगलत मत करो, हे जरी केलं असतं तरी लक्षात घ्यावं त्या मुलाचा जीव वाचला असता. एक बघा, त्याच्यामध्ये चुकी कोणाची असेल, बरोबर कोण असेल हे ठरवणारे आपण नाहीये. परंतु आज त्या प्रसंगामध्ये मध्ये येऊन तसे प्रसंग थांबवणं, इनफॅक्ट यापुढे तरी हे आपल्यापासून पॉसिबल आहे. का पॉसिबल आहे? का तर आज आपलं हे घर आहे, हे आपलं राज्य आहे. आपल्या राज्याचं नाव हे खूप ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतलं जातं. मुंबई ही जगाच्या पाठीवरती ओळखली जाते. आज जर अशा प्रकारचे जर क्राईम व्हायला लागले, अशा प्रकारे जर दिवसाढवळ्या जर एखाद्याचा जीव जायला लागला, एखादा मुलगा येतो मुलीचा जीव घेऊन निघून जातो, लोक बघत बसतात, लोक व्हिडिओ काढतात, अहो लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे हो ही. आज जर आपण लोकांना मराठी पाट्या किंवा मराठी बोलायला पाहिजे, ह्यासाठी जर आपण लोकांच्या सोबत फाईट करू शकतो, लोकांना सक्ती देऊ शकतो, ह्या राज्यामध्ये सुरक्षितता आपल्या लोकांकडून झाली पाहिजे, लोकांची ही पण एक सेवा झाली पाहिजे, असं नाही वाटत का? हा स्पेसिफिकली मी व्हिडिओ त्यासाठी बनवला आहे की यापुढे जर तुम्हाला अशा प्रकारचं जर काय दिसलं, लक्षात घ्या, मध्यस्थी पडून तिथं जज बनण्याचा प्रयत्न नाही करायचा आहे आपल्याला. परंतु खूप काय नाही झालं तर पोलीस मदतीसाठी तुम्ही संपर्क करा. इतर लोकांना तुम्ही सांगा की अरे रुकाओ भाई, रुकाते इसको अभी, अरे गलत हो जाएगा. लक्षात घ्या, आपलं जगणं आणि मरणं परमेश्वराच्या हातात आहे. परंतु एखाद्याला कदाचित आपल्या त्या मध्यस्थीने जर उद्याच्याला मोठा वाद जर थांबला, एखाद्यावरचा जर अन्याय थांबला, एखाद्या माणसाला जर आपण त्याच्या जीवापासून जर वाचवलं, किती मोठं पुण्य असेल हो. आज हीच वेळ कदाचित आपल्यावरती जर आली उद्याच्याला आणि जर लोक बघत असतील, किती वाईट वाटेल आपल्याला. तर माझं आपल्या मराठी बांधवांना, माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना, इनफॅक्ट जरी तुम्ही इतर राज्यातले असाल, तुम्हाला मराठी